मॉर्निंग. मंगल गायकवाड 0049 या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा विशेष व्हिडिओ म्हणजे माझ्यासाठी खूप खास दिवस आहे. आपण म्हणजे पहिल्यापासून प्रथा आलेली आखाड महिन्यात जे आपण देवीला नैवेद्य करतो ते आमच्या आता आम्ही गावाकडे चाललेलो आहे. तर काही तयारी झाली आहे, काही तयारी राहिली आहे. तर आम्ही इथून हे बघा माझी तयारी झालेली आहे. हे सगळं आपलं कांदा लसूण कोथिंबीर खोबरं सगळं मसाल्याची तयारी. आणि आमच्या तिकडे देवीचा कार्यक्रम असतो आलेली आहे. तर आमची तर देवीचा कार्यक्रम असतो. देवीचं म्हणजे ते काय देवदेवतांना आपण असं गावाबाहेर मिरवतात. तेही तुम्हाला दाखवेल मी. व्हिडिओ माझा स्किप न करता तो पूर्ण कंटिन्यू करा. आणि त्याच्यानंतर आम्ही पूर्ण देवाला नैवेद्य दाखवून आणि पूर्ण गावाला एक चक्कर मारून आपल्या देवीला नैवेद्य दाखवायचा. आणि नंतर आपलं म्हणजे काय आहे ते म्हणजे देवपूजा ते करून सगळं तुम्हाला. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तयारी होत आली आहे. आता घरातली देवाची पूजा करून मग आम्हाला जायचं आमच्या गावाकडे गेल्यावर तुम्हाला पण मी संपूर्ण दाखवल. आम्ही आखाड पाणी हे देवीचं नैवेद्य ते कसं करतो ते. तयारी झाली आणि आता चाललो आम्ही बसने. तुम्हाला बसने दाखवून सगळी तयारी चकचक करून ठेवलेली आहे. आता पुढे इथून व्हिडिओ स्किप न करता बघा. करून मला लय उलटी झाली. हिला पण लय डोकं दुखत होतं. तू कॉफी पिली का? चहा पिली का? कॉफी पिली? ती छोट आहे ना त्याच्यामुळे गुटुकते अशी ती पडती लगेच ती. आता इथून पुढे आता भाकरी करायच्या चुली पेटवायच्या. बघा ही मोठ्या जाऊबाई चिकन टाकलं आता शिजायला आणि आम्हाला भाकरी करायची. ताई तुम्ही काय करणार आहे? तुम्ही चिकनची भाजी करणार आहे? चिकनची भाजी का? आम्ही भाकरी करणार आहेत. तिथे लक्ष्मी माताचं मंदिर आहे. आता तो झेंडा लावलाय. ते मंदिर बघा किती छान दिसतंय झेंड्यामुळे. किती आकर्षित वाटते देवीचं मंदिर. चिकनची भाजी चालू आहे. मी काही भाकरी केल्या आणि आता नंदबाई भाकरी करतायत. त्याचे ऊन बघा किती ऊनच चाललंय हे भाकरी. आता खायचंच म्हणल्यावर काय. हे बघा चिकनची भाजी 4 कापले 2 बाकी. भाकरी करायचं. जे बघा ही फोनवर जे बोलतात ना त्या मोठ्या सासूबाई या 2 नंबरच्या सासूबाई. आणि ज्या भाजी करतायत ना म्हणजे भाजीचा चमचा तर 3 नंबर सासूबाई. आणि ह्या ननंद नाही का भाकरी करायचं काम करतायत. ही ननंदबाई खायचं नाही म्हणे पण त्यांना म्हणलं खायचं तर नाही पण भाकरीचं करायचं काम करा. हे बघा ही ननंदबाई एक. ही जाऊबाई भाकरी. आता फक्त पाऊस यायचं काही विहीन स्नेहल भांडे घासतीये बघा आमची. ही ननंदबाई ना आल्यापासून नुसतं बसली ह्या दरवाजातच. पोरं सांभाळती म्हणून. हे लेकरं सांभाळतायत त्या. हे बघा अजून तुम्हाला दाखवतो आमची जाऊबाई. हे असं आमचं असं एवढा सगळा राडा असतो. ही जाऊबाई बघा काय करताय ताई? मी का आपल्याला पापड तळती इथं बघा. आता निवद भरायचे आणि देवाला जायचं. स्नेहल बघा कशी हसतीये. मग मी तुला तेच म्हणते तसंच पातेली घे वाटलं टाकून चालू कर ग. हे आपल्या काय ह्याच्यात वेगळं ठेवायचं. मसुराचं हे सगळं राहू सेपरेट. हे वेगळं ऐका ना ह्याच्यातच असं राहू. हा राहू दे. साडी घे फक्त तिथून. साडी बघा लय प्लेटी लय ताटवून राहिली. नाही ना लय टाकू नको. हे नाही तसंच काढ चालू कर ठेव ग. दही ते थोडंसं दही टाक प्रभीला. सगळं ज्ञानाचं पुढा. हां साडीवर हा टाकते ना. हा आहे ना हळदी कुंकू पण आणलं. ऐक ना निवद भरायचं काय काय नैवेद्य. बुके नको घेऊन ना. नका घेऊ तिथं तुम्हालाच ठेवायचं असेल तर. लहान लेकरं देवदेवा नाही लागायचं. हे दही भात टाकून देते एवढा पुढा काय ठेवते ते बाई एकच होईल प्रभीला. भरगस काय काढ मस्त. साडी हे दही भात. काही फक्त कोंबड्याचे पाय आणि ते वेगळं घ्या. पातेल्यामध्ये ते असतच राहू देते. पण ऐका ना कॅरी मध्ये घेऊ ना आपण त्याला. घे ना या कॅरी बॅग मध्ये टाकू. हळद कुंकू ते सगळं. हे काय घेतलं हळदी आहे कुंकू आहे त्याच्यात कापूर आहे सगळे. पाणी घेतो मी. पाणी घातलं. हे वेगळं याची थोडं पाणी टाकायचं का दही भातामध्ये? नाही लय घट असेल तर बरं का. तेवढं पूर्ण टाका दही आणि दरसक पाणी. कशाला पातळ होईल ते नाही भरपूर झालं. भरपूर झालं. काय हे वेगळंच ठेवायचं का मग? राहू दे ना असं याच्यामध्ये. आता काय राहिलं माझं घे तांबे.
याच्यातच ठेवलंय झालं आपल्याला. एक तरी हे करा ना मग कळस. काय घ्यायचं का कळस? एक तरी मी ते पाणी बरं पाणी तांबे घे. फिरून येतं ना मग ते तांबे तांबे टाकायला. हा देवीला घाल. एक तर घ्या ताई. इल बंद करायला सांगायचं फोन. हा करत नाही. कसं लावलं होतं त्याला? घरच्यांनी सर्वांनी देवपूजा केली. हे बघा सवासनी बसवले, सवासनी बसवले, एक एक म्हसोबा पण बसवले. यांना पण भुका लागल्यात ना म्हणून बसवले. एक नंबर टेस्ट. किती कापले? सकाळी 2 संध्याकाळी 2. हा का यावंच लागते गायकवाडचं मला. यावंच लागतं. हा ना गायकवाड हॉटेल का? गायकवाड हॉटेल खूप मंगल गायकवाड. बघा सगळं नैवेद्य झाला, सर्वांचे जेवण झाले ना. असा पाऊस, इतका भारी पाऊस आहे. हे म्हातारा कसं पळते हे बघा. हे सगळ्यांचे जेवण झालेत आणि हे बसलेत. गरमी होती का? तुमचं वडिलाचं गाव आहे, तुम्ही मला लाईट आणायची ना येताना सोबत. बघा हे पावसाचा आनंद किती छान आहे. इतकं छान वाटलं ना आमच्या गावामध्ये येऊन, लय भारी वाटलं. असं वाटलं आमच्या गावातली असं एकदम भारी, लय भारी वाटलं. सगळ्यांचे जेवण वगैरे झाल्यावर सगळा कार्यक्रम झाल्यावर आमची तर पाऊस आलाय. तुमची तर पाऊस आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आमचा सगळा कार्यक्रम संपला आणि आम्ही आता घरी आमच्या घरी निघालो तर रस्त्यातून इतकं छान असं निसर्गरम्य वातावरण चाललं होतं. आम्ही बसमधून मस्त असं छानसं असं व्हिडिओ काढला. माझे जरी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बेल आयकॉनची घंटी वाजवायलाही विसरू नका. बघा ही किती ट्रॉफिक आहे. ट्रॉफिकमध्ये नुसते गाड्या. नंतर आम्हाला जायला खूप उशीर झाला, अंधार पडला. घरी मी आमच्या आहुनला डब्बा नेला. ओके ताई, थँक्यू.